नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीलोडी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या 2 दिवसावर आलेल्या आहेत. उमेदवारांचे अर्ज भरण्याची तारीख 30 तारीख आहे आणि त्या दिवशी सगळेजण उमेदवार अर्ज भरणार आहेत आणि त्या हिशोबाने त्यांची लगबग सुरू आहे, धावपळ सुरू आहे. आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 8 मध्ये. या प्रभाग क्रमांक 8 मध्ये 2 वेळा नगरसेवक असलेले प्रकाशजी ढोरे आपल्याबरोबर आहेत. ढोरे साहेब नमस्कार. नमस्कार. तुमची वेळ महत्त्वाची आहे. फक्त मला थोडासा आढावा जो आहे आपल्या निवडणुकीचा तो घ्यायचा आहे की 2 टर्म तुम्ही नगरसेवक होतात, तर ह्या 2 टर्ममधला तुमचा अनुभव काय होता? म्हणजे कशा बाबतीत अनुभव? म्हणजे कामाच्या बाबतीत काम कसं होतं, कशा पद्धतीने कामं होते, महापालिकेत गेल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने कामं करत होतात आणि त्यानंतर आपल्या भागात मागचे 10 वर्ष केलेली कामं. मी 2012ला प्रथम निवडून आलो. नागरिकांचे जे प्रश्न होते, मूलभूत प्रश्न, त्याच्यावर मी काम केलं. आपल्या भागातील रस्ते असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, अशा विविध समस्यावर मी ह्या बोपोडीसारख्या बोपोडी औंध या प्रभागामध्ये काम केलं आणि अनेक प्रश्नावर काम करून अनेक प्रश्न मार्गी लावले आणि त्याचा रिझल्टसुद्धा लोकांना मिळाला आहे. नागरिकांना त्याचा फायदा पण झाला आहे. परंतु समाजामध्ये मी काम करत असताना दोन्ही प्रकारची बाजू असते. आपल्याला मदत करणारे असतात, विरोध करणारे असतात आणि विरोध करणारे त्यांची भूमिका ते बजवत राहतात आणि आम्ही आमची भूमिका काम करून उत्तर देत असतो. आम्ही कधी आमची कुठल्याही गोष्टीचं आम्ही एखाद्या व्यक्तीला प्रत्युत्तर काही देत नाही. आम्ही आमच्या कामातनं देतो. ह्या 15 वर्ष 10 वर्षाच्या काळामध्ये केलेली 15 वर्षाच्या कामामध्ये केलेली महत्त्वाची कामं कुठली आहेत आपल्या प्रभागामधली, मोठी कामं? माझ्या प्रभागामध्ये महत्त्वाचे प्रश्न की आमच्या भागामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न होता. पाण्याच्या टाकीचं कामकाज हे माझ्या कारकिर्दीमध्ये 2016ला मी 2012ला निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर मला कळलं की आपल्या भागामध्ये पाण्याची टाकी इथे होती, ती जीर्ण झाली होती. ती पाडल्यानंतर आमच्याकडे पाण्याचा प्रेशर फार कमी होता. म्हणून आम्ही पहिलं महानगरपालिकेला मध्ये मागे लागून त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून आमच्या भागामध्ये पाण्याची टाकी झाली पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. त्याला यश आलं. 2016ला या ठिकाणी त्याचं उद्घाटनही करायचं होतं, भूमिपूजन करायचं होतं. उद्घाटन म्हणजे भूमिपूजन करायचं होतं. परंतु त्याचं राजकीय अपरिय कारणामुळे मी त्या ह्या भागामध्ये त्यावेळेस विरोधी पक्षाचा नगरसेवक होतो, त्यामुळे त्याचा बेनिफिट मला मिळाला असता. म्हणून त्यावेळेस ते झालं नाही, अपरिहार्य कारणामध्ये रद्द झालं. 2017ला भाजपची सत्ता आली. त्यानंतर आम्ही पुन्हा खासदार दिवंगत खासदार बापट साहेब यांनी ह्याचा पाठपुरावा केला. संरक्षण डिफेन्स विभागामध्ये ती अडचण आली होती. त्याच्यानंतर मग आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी नंतर पाठपुरावा केला. अशा अनेक गोष्टीनंतर तो प्रश्न मार्गी लागला आणि आज पाणीची टाकी पूर्ण होऊन त्याचं कामही पूर्ण होऊन लोकांना आता पाणी आता चांगल्या प्रकारे मिळते. सगळ्या ठिकाणी 100% कुठेही काम होत नसतं. 5-10% प्रश्न निर्माण राहत असतात आणि मग त्याच्यावर विरोधक आपले ते सांगतात हे झालं ते झालं, पण ते प्रॅक्टिकली कोण काही करत नसतं. बरोबर. आणि जर विरोधकांनी जर काम केलं तरी चांगलीच गोष्ट आहे ना. आपल्या नागरिकांना चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध होते. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय हॉस्पिटल जो आहे आपल्या भागातला, हो, त्याचा काय पाठपुरावा किंवा त्याचा काय विषय? कारण की अजून संजय गांधी मॅटर्निटी हॉस्पिटलचा पाठपुरावा मी निवडून आल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं. नंतर ते हॉस्पिटल पूर्ण पाडलं गेलं आणि पुन्हा त्यासाठी निधी महानगरपालिकेकडनं घेऊन आज ते सुसज्ज उभं केलं आणि 2022ला महानगरपालिकेचं प्रशासन राज्य आलं आणि त्या काळामध्ये पुढचं सगळं काम हॉस्पिटल तयार होऊनसुद्धा पुढचं प्रशासनाच्या काळामध्ये ज्या सुखसुविधा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे होत्या त्या मिळायला गेल्या नाही. परंतु हॉस्पिटल जरी बांधून तयार असलं तरी आतापर्यंत तिथं सुरू झालेलं नाहीये. त्याचं कारण काय? त्याचं कारण प्रशासनाच्या काळामध्ये प्रशासनाने लक्ष दिलं गेलं नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ते हॉस्पिटल सुरू झालं नाही. पण पुढच्या काळामध्ये ही महानगरपालिकेची निवडणूक जिंकणारच आहे आणि ह्या भागातील नागरिकांना 100% त्याचा उपयोग मी 100% या भागामध्ये निश्चितच होईल याची मला शाश्वत खात्री आहे. पाठपुरावा काय केलेला आहे का? आम्ही मागच्या काळात आमदार साहेबांसुद्धा प्रयत्न केलेत आणि आमदार साहेबांचं त्यासाठी बजेटचं आता तरतूद ह्यावेळेस होईल आणि जे उर्वरित काम राहिलं आहे म्हणजे मॅटर्निटी होम तर आमच्या इथे होणार, त्या ठिकाणी शस्त्रक्रिया होणार. त्या ठिकाणी आम्ही लहान मुलांच्या बाळाचा वार्डा जो असतो NICU वार्ड तो सुद्धा आम्ही या ठिकाणी करतोय. ओके. आणि काही गोष्टी आज आपल्या पुणे महानगरपालिकेकडे
जी महापालिकेची नागरी म्हणजे आरोग्य खात्याची यंत्रणा उपलब्ध नाही. मग त्या ठिकाणी काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था आपण सुरू करून ह्या ठिकाणी आपल्या भागातील नागरिकांना मोफत उपचार मिळाले पाहिजे. अच्छा, माफक दरात नाही, माझं तर मत मोफत मिळाले पाहिजे मोफत मिळालं आमच्या प्रभागासाठी. मला वाटतं तुम्ही आमदारांना भेटून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात काहीतरी चर्चा केलेली हो, ते आम्ही भेटलो विशेष होतो फंडासाठी. विशेष फंडासाठी, पण ते ह्या वेळेस मिळण्याची मला खात्री. 100% खात्री आहे. आपल्या देशावर एक सगळ्यात मोठं संकट होतं करोनाचं. या करोना काळामध्ये नागरिकांसाठी काम करणारे थोडेफारच नगरसेवक किंवा सोशलचे लोक होते, त्यातले तुम्ही एक, आणि तुम्हालाही करोना झाला होता. त्यामुळं त्या काळात जी तुम्ही कामं केलेली आहेत नागरिकांसाठीच, तो अनुभव कसा होता? मी कोरोना काळात 4 महिने रस्त्यावर होतो. कोरोना काळामध्ये सकाळी नागरिकांना विशेषतः पुणे महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, असं सकाळी नाश्ता 200-300 लोकांना, दुपारी 3500 लोकांना जेवण, संध्याकाळी 3500 लोकांना जेवण घरपोच देण्याचं काम आम्ही केलं. पण त्या कालावधीमध्ये अनेक लोकांना आम्ही उपचार या ठिकाणी मिळवून दिले. जी जी मदत लागेल ती मदत आम्ही नागरिकांना मिळवून दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त गोडधोड करायला पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमच्या किचनमध्ये मिठाई करून प्रत्येक घरोघरी सकाळी 7 वाजता लाडू वाटप, परत आमच्या नागरिकांना त्या ठिकाणी अंडी वाटप पण केली. आम्ही चिकन वाटप पण, म्हणजे लोकांना ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला. पण दुर्दैवाने मला कोरोना झाला. त्या कोरोनात जवळजवळ 1 वर्ष मी आजारी पडलो आणि आज माझी ती त्याच तुम्हाला माहिती त्या कोरोना काळामध्ये जी धावपळ केली त्यावेळेस तुमची परिस्थिती म्हणजे अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये होते. म्हणजे मी गेलो होतो, जवळजवळ पोहोचलो. विरोधक म्हणले गेला आता कधी पोटनिवडणूक लागते अशा पार्श्वभूमीवर लोक आले होते. पण परमेश्वराची कृपा आणि नागरिकांचा माझ्यावर होती आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता. म्हणून त्यांची सेवा करण्यासाठी पुन्हा उभा राहिलो आणि गेल्या 3 वर्षात पुन्हा जोमाने काम करतोय. आपल्या भागात स्लम खूप आहेत आणि बेसिकली त्यांना शिक्षण मिळणं गरजेचं असतं. तर त्यासाठी काय उपक्रम किंवा काही प्रयत्न केलेले आहेत? आता पुणे महानगरपालिकेच्या मराठी शाळा होत्या, त्या आता अनेक ठिकाणी मराठी शाळेचा अल्प प्रतिसादामुळे आम्ही आमच्या भागामध्ये इंग्रजी माध्यमची शाळा पुणे महानगरपालिकेची सुरू केली. दुसरी आमच्या भागामध्ये ई-लर्निंग शाळा सुरू केली पुणे महानगरपालिकेची. त्या ई-लर्निंग शाळेमध्ये सर्वांना मोफत शिक्षण देण्याचं काम मी माझ्या भागातील झोपडपट्टीतल्या सर्वसामान्य नागरिकाला मोफत देण्याचं काम केले आणि गेले 3 वर्षे झाली शाळा अतिशय उत्तम प्रकारे चालू आहे आणि चांगला रिझल्ट माझ्या शाळेमध्ये मिळतो आहे. त्यामुळे शैक्षणिक एज्युकेशनमध्ये माझ्या प्रभागामध्ये सर्वसामान्यापर्यंत शिक्षण व्यवस्था पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. मेट्रोचा आपला भागात मेट्रो बरेच वर्ष चालू होती, मात्र मेट्रोचं काम जे होतं ते संथ गतीने होतं. ते वाढावं किंवा मेट्रो स्टेशन लवकर सुरू व्हावं यासाठी काही वेगळे प्रयत्न केले? मेट्रो स्टेशनसुद्धा आपल्याकडे नव्हतं. मेट्रो पुणे महानगरपालिकेची जागा मी नाममात्र 1 रुपयाच्या दरामध्ये ती उपलब्ध करून दिली. मी त्या स्टँडिंग कमिटीला होतो. माझ्या भागामध्ये येणाऱ्या परिसरामध्ये भोपडेकरांना मेट्रोची सुविधा मिळाली पाहिजे म्हणून ती आम्ही जागा पुणे महानगरपालिकेची उपलब्ध करून देऊन या ठिकाणी मेट्रो स्टेशन केलं. त्याचा प्रतिसाद आमच्या भागातील सर्व नागरिकांना चांगल्या प्रकारे मिळतो. लहान मुलांसाठी उद्यानाची खरं तर गरज असते. आता जागोजागी कमी झालेले आहेत, खेळण्याच्या जागा कमी झाल्या आहेत. यासाठी तुम्ही काही वेगळा प्रयत्न केलेला आहे का? ही उद्यानं पूर्वी कशी होते आत्ता कशी होते याचा तुम्ही लेखाजोखा घ्या. ह्या भागामध्ये सगळ्यात चांगली उद्यानं आहे झोपडपट्टी भागासारख्यामध्ये मी उत्तम कार्यरत ठेवली. त्या ठिकाणी सर्व आमच्या झोपडपट्टीमधील उच्च शिक्षित असतील, सोसायट्या असतील, सर्वांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळतो आणि चांगलं उद्यान या ठिकाणी ठेवून आम्ही सर्व नागरिकांना त्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा लाभ या ठिकाणी मिळतो. आम्ही वॉकिंग ट्रॅक केलेला आहे, लहान मुलांसाठी आम्ही खेळणी केलेली आहेत, तिथं डायनासॉर केलेला आहे, परत तिथं सगळे मुलांना खेळण्यासाठी खेळणी पण केलेली आहेत. तसेच या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये तथागत गौतम बुद्धांचं विहारसुद्धा आहे. या सगळ्या सोयी याच्यामध्ये वॉकिंग ट्रॅकचा याचा उपयोग खरं तर ज्येष्ठ नागरिक किंवा नागरिकांना सकाळी आणि संध्याकाळी होत असतो. त्याचबरोबर मुलंही या ठिकाणी खेळतात. आता महत्वाचा प्रश्न जो आहे आपल्या भागामध्ये पुणे मुंबई रस्ता जो रुंद झाल्यामुळे वाहतुकीचाही प्रश्न तेवढा निर्माण झालेला आहे. तर हे याच्यासाठी वाहतूक शाखेशी पोलिसांशी किंवा काही योजना केलेल्या आहेत का? पुणे महानगरपालिकेने रस्ता रुंदीकरण करून या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम पुणे मनपाने केलेलं आहे. परंतु आता या ठिकाणी वाढती लोकसंख्या, वाढतं ट्रॅफिक याचं नियोजन असं आहे
की मेट्रोची आता सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि मेट्रोच्या माध्यमातून जो खाली जाणारा वर्ग आहे तो आता बराचसा वर्ग पिंपरी ते स्वारगेटपर्यंत आता तो मेट्रोचा प्रवास करतो आहे. त्यामुळे खालचं ट्रॅफिक 100% पुढच्या काही कालावधीमध्ये नक्की कमी होणार आहे. आणि जे आमच्या भागामध्ये ट्रॅफिक जाम होतो त्यासाठी आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून ट्रॅफिक व्यवस्थेशी बोलून तिथल्या DCP झोन साहेबांशी बोलून या ठिकाणच्या ज्या काही अजून त्रुटी होत्या त्या आम्ही पूर्ण करून आता ट्रॅफिकची पूर्वीपेक्षा आजची परिस्थिती चांगली आहे. त्याच्यावर वारंवार बैठका घेणे, त्या वारंवार चर्चा करणे, स्पॉटवर जाणे, त्या ठिकाणी आपल्याला काय उपाययोजना करते आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केलेल्या आहेत. या लाडक्या बहीण योजनेचा किंवा अन्य शासकीय योजनांचा लाभ महिलांना किंवा नागरिकांना मिळालेला आहे का? लाडकी बहिणीचा लाभ माझ्या प्रभागामध्ये 3 ते 3.5 हजार फॉर्म मी माझ्या ऑफिसमध्ये बसून करून दिले. कार्यकर्ते आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या भागामध्ये ते फॉर्म भरून अनेक माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही त्याचा लाभ मिळवून दिला आहे. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जितक्याही शासकीय योजना होत्या महानगरपालिकेच्या त्याचा लाभ आम्ही आमच्या भागातील सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे आणि तो मिळून आम्ही दिला आहे. शासकीय योजनांमध्ये आता नागरिकांना आरोग्याच्या सगळ्यात मोठ्या गरजा असतात. मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन्स करणं परवडत नाही. त्यांच्यासाठी काही योजना किंवा काही मदत? आम्ही शासकीय योजनामध्ये एखाद्या माणसाला बायपास करायचं असेल, एखाद्या माणसाला एन्जिओप्लास्टी करायचं असेल, एन्जिओग्राफी करायचं असेल, ते आम्ही त्यांना आमच्या काही पर्सेंटेजमध्ये खर्च करून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊन आम्ही त्यांना फ्रीमध्ये करून देण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. अनेकांना तुम्ही विचारा, अनेकांकडनं माहिती घ्या. आमच्याकडे येणाऱ्या माणसाचं काम आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करतो. जे काम आमच्याकडनं होत नाही त्यांना आम्ही सांगतो हे काम आमच्याकडनं होणार नाही, तुम्ही तुमचा पर्याय शोधा. कारण आपल्यावर अनेक जण अवलंबून असतात तर आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे लोक आशेने येतात की बाबा ह्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं काम होईल. त्यासाठी आम्ही त्यांना 100% प्रतिसाद देतो आणि त्यांचं काम करण्याचा प्रयत्न कामच करतो. पुणे मुंबई महामार्गावरच्या हॅरिस ब्रिजच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्णाकृती जो पुतळा आपण बसवणार होतो तो काम एक रखडलेला आहे. त्या का नक्की तो डिले झाला आहे? 2022ला प्रशासन लागल्यानंतर त्या कामाला पूर्ण संथ गती आली आणि ते काम जवळजवळ थांबल्यासारखं झालं होतं. पण त्याच्या अगोदर आम्ही ती जागा करून त्या ठिकाणी असणारे सगळे अतिक्रमण काढून त्या ठिकाणी आपल्या पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा एक मोठा भव्य पुतळा असला पाहिजे ही माझी संकल्पना होती. की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचं राज्य आहे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे राजे होते. म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रवेशद्वारावर महाराजांचा पुतळा उभारण्याचं नियोजन केलं होतं. परंतु 22 नंतर त्या कामाला थोडी जवळ थांबलंय ते काम. पण आता ते पुन्हा महानगरपालिकेच्या मार्गी लागेल. मागच्या महिन्यात सुद्धा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा बसवण्यासाठी एक भूमिपूजन करणार होतात आणि ते आयत्या वेळेस रद्द झालं. त्याचं नक्की कारण काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार आहेत, ते आपल्या देशाचे आहेत आणि त्यांचा आपल्या भागामध्ये पुतळा व्हावा अशी सर्वांची इच्छा होती. परंतु मागच्या महिन्यात आमचं 27ला त्याची वर्क ऑर्डर झाली. त्याच्या अगोदर 5 वर्ष आम्ही पूर्ण प्रयत्न करून फॉलोअप ठेवून राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, पुणे महानगरपालिका असेल, PWD असेल, अशा विविध सगळ्या परमिशन घेण्यासाठी मोठा कालावधी लागला आणि 27-28ला त्याची वर्क ऑर्डर झाली. वर्क ऑर्डर झाल्यानंतर आम्ही ठरवलं की ते 5 तारीख ते 15 तारीख अधिवेशन लागलं. त्या अधिवेशनाच्या काळामध्ये उद्घाटन करणं आम्हाला सोयीचं नव्हतं म्हणून आम्ही ती 18 तारीख ठेवली आणि नेमकं 15 तारखेलाच आचारसंहिता लागल्यामुळं 18 तारखेचं जे आमचं भूमिपूजन होतं ते रद्द झालं. तयारी सगळी झाली होती पण आम्ही 18ला ठेवलं. 15 तारखेलाच ती आचारसंहिता लागल्यामुळे 18 तारखेचं भूमिपूजन ते रद्द झालं. मग आता भविष्यात ते होणार ना लगेच, लगेच होणार. आपण आपलं काम केलेलं आहे. आपल्या भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या प्रामाणिक पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला आहे. समाजामध्ये दोन्ही प्रकारचे लोक असतात. काहींना गोष्टी आवडतात, काहींना आवडत नाही. ज्यांना आवडतात ते खाणं आपल्याला डोक्यावर घेतात, ज्यांना आवडत नाही ते आपल्याविरुद्ध वाईट बोलतात. असं दोन्ही मतप्रभाव असतो ना. गणेशोत्सवाच्या काळामध्ये सुद्धा तुमचं एक महाप्रसादाचा उपक्रम असतो की जो गेल्या अनेक वर्ष चालू आहे. ह्या
संदर्भातली प्रेरणा तुम्हाला का मिळाली, का सुरू केलं आणि त्याच्यामध्ये काय तुमच्या भावना आहेत? नाही काय 2008ला हा घाट सुरू झाला. ओके. नंतर मी या ठिकाणी 9ला 2010ला या ठिकाणी आलो होतो, पण त्यावेळी इतकं लक्ष नव्हतं दिलं. पण 2011ला आम्ही ठरवलं की या ठिकाणी विसर्जन घाट करायचा, म्हणून आम्ही 2011ला विसर्जन घाट केला. या ठिकाणी साफसफाई केली, कारण आमच्या भागामध्ये विसर्जन घाटावर जाण्याची सुविधा फार कमी होती आणि कुठलीही सुविधा नव्हती. मग आम्ही पर्सनल काही गोष्टी करून या ठिकाणी सुविधा केल्या आणि आमच्या भागातील भाविकांना, नागरिकांना पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या गोष्टी ह्या ठिकाणी होत्या त्याला आम्ही अजून काही गोष्टी ॲड केल्या आणि चांगल्या ह्या ठिकाणी सुविधा दिल्यामुळे अनेक भाविक, अनेक सर्व भक्तजन या ठिकाणी विसर्जन घाटाला 2011पासून संख्या वाढू लागली आणि आज 2025मध्ये एक मोठा प्रचंड जनसागर या ठिकाणी 10 दिवस आणि 11 दिवसामध्ये येतो. त्या येणाऱ्या प्रत्येक भाविकांना या ठिकाणी गणपती विसर्जनाची पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सगळं ते हे ठेवलं जातं, निर्माल्य कलश विसर्जनासाठी हाऊस ठेवले जातात. त्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सगळी विसर्जन व्यवस्था करून या ठिकाणी त्यांना देतो. नंतर त्यांना आम्ही महाप्रसादसुद्धा 11 दिवस रोज वेगवेगळ्या प्रकारचा महाप्रसाद या ठिकाणी असतो. कारण भाविक एक तर घरातून बाहेर पडतो, थकलेला असतो, घरी गेल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं नैराश्य असतं, पण तो आपल्या इथून प्रसाद घेऊन जावा ही आमची त्यामागची भावना असते. तो प्रसाद घेतो आणि जातो. त्याला एक अतिशय आनंद आणि उत्साहाचं वातावरण वाटतं. म्हणून आम्ही हा उपक्रम गेले 11 वर्षे राबवला आहे आणि तो अतिशय उत्तम प्रकारे हा उपक्रम नागरिकांनी प्रतिसाद या ठिकाणी दिला. त्या नागरिकांचं मनापासून आभार मानतो. आपल्या प्रभागामध्ये सर्व जाती धर्माची लोक आहेत, पण मुस्लिम समाज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या शिक्षणाचा खरं तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी काय केलेलं आहे का? आपण आपल्या डॉक्टर जाकीर हुसेन शाळेमध्ये तुम्ही जाऊन पहा, लर्निंग सुविधा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात त्यांना आणि अतिशय दर्जेदार प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं. आणि गेले 6 वर्ष त्या ठिकाणी त्या शाळेचा 100% निकाल लागलेला आहे. दुसरी गोष्ट, आमच्या मुलींना विद्यार्थ्यांना 10वी नंतर 11वी-12वीची सोय आपल्या भागात नव्हती. तर आम्ही 11वी-12वीची परवानगी शासनाकडनं घेऊन उर्दू कॉलेजची ज्युनियर कॉलेज 11वी-12वीची परवानगी घेऊन यावर्षी ते कॉलेज सुरू झाले. 62 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे आणि अतिशय सर्व मोफत शिक्षण आमच्या ह्या शाळेमध्ये दिलं जातं. खऱ्या अर्थानं त्या मुलांना पण ह्या ठिकाणी आपण न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. भविष्यामध्ये हा जो आपला प्रभाग क्रमांक 8 आहे औंध बोपुडी, ह्या प्रभागामध्ये नक्की काय करायचं असं तुमचं विजन आहे, तुमचं स्वप्न आहे की या भागात आणखी काय करता येऊ शकतं? आता प्रामुख्याने आमच्या बोपुडी भागामध्ये एज्युकेशनमध्ये अजून काही सुविधा देता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण झोपडपट्टीतल्या मुलाला, विद्यार्थ्याला शिक्षण मिळणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे, शिकेल तो टिकेल. बरोबर आहे. त्या हिशोबाने आम्ही काम करणार आहोत. या ठिकाणी दुसरा प्रश्न, आमच्याकडे सर्वसामान्य ही गरीब जनता आहे, त्यांना आरोग्य सुविधा ह्या मोफत मिळाल्या पाहिजेत पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून. त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहेत. एक चांगल्या प्रकारचा प्रभाग असला पाहिजे. आरोग्यासाठी एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी मी सुरू करणार आहे. माझ्याकडे हॉस्पिटल तयार आहे, त्याच्यामध्ये काही एजन्सीज, काही कंपन्या किंवा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून दर्जेदार प्रकारच्या सुविधा या ठिकाणी मी उपलब्ध करेन. मित्रांनो, हे होते प्रकाश ढोरे, ज्यांनी गेले 10 वर्ष म्हणजे नगरसेवक असताना आणि त्यानंतर आता महापालिकेचा प्रशासन काळ असतानाचा 4 वर्ष हे असे सर्व 15 वर्ष हे या ठिकाणी नागरिकांची सेवा करतायत. आता पुन्हा ते महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरतायत, इच्छुक उमेदवार आहेत. ढोरे साहेब, तुम्हाला आमच्या बातमी.in न्यूज चॅनल तर्फे शुभेच्छा. येणारी निवडणुकीच्या काळात आपण भेटत राहूच, परंतु आमच्या चॅनल तर्फे तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद.